काकडीचे वडे बनवणार आहोत। त्यासाठी लागणारं साहित्य बघूया। 2 गावठी काकड्या घेतल्या आहेत मीडियम साईजच्या, 2 वाटी तांदळाचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ, अर्धी वाटी सफेद उडदाच्या डाळीचं पीठ, त्यानंतर 1 टेबलस्पून जिरं, पाव चमचा मेथी, अर्धा चमचा हळद, पाऊण वाटी गूळ, चवीपुरतं मीठ आणि तेल लागणार आहे आपल्याला। सगळ्यात आधी आपण काकडीची सालं काढून किसून घेऊया। आता काकडी किसून झाली आहे, तर मी याच्यातलं पाणी वेगळं करणार आहे पिळून। हे जे मी काकडीचं पाणी काढून घेतलंय ते मी साईडला ठेवते। त्याच्यामध्ये मी गूळ विरघळवून घेणार आहे। आता आपण मेथी आणि जिरं भाजून घेणार आहोत, तर त्या आधी आपण मेथी भाजून घेऊया। बघा मेथी फटफटली आहे, आपण जिरं टाकूया। बघा आता आपलं जिरं पण भाजून होत आलंय, थोडंसं फटफटलेलं पण दिसतंय आणि धूर पण येतो, म्हणजे आपण समजायचं की जिरं आता भाजलंय। काढून घेऊया। आता 2 मिनिटांनी थंड झाल्यावर आपण याची पावडर काढून घेणार आहोत मिक्सरला। तर आपण हे मिक्सरला लावून घेऊया। आता हे जिरं बारीक करून झालंय, चांगलं बारीक केलंय बघा। आपण काढून घेऊया। आता आपण ही सगळी पिठं परातीमध्ये काढून घेऊया। तांदळाचं पीठ, त्यानंतर ज्वारीचं पीठ, उडीद डाळीचं पीठ। आता हे जिरं आणि मेथी जे आपण बारीक केलं होतं भाजून त्याची पावडर, त्यानंतर हळद, मीठ थोडंच टाकायला पाहिजे। गुळाच्या पदार्थाला मीठ थोडं कमी घालायचं। आता हे साईडला ठेवूया। आता आपण जे काकडीचं पाणी जे पिळून काढलंय त्याच्यामध्ये आपण आता गूळ घालून घेणार आहोत। आणि हे आता आपल्याला गॅसवर ठेवून गूळ विरघळेपर्यंत गरम करायचंय, तोपर्यंत ढवळत राहायचं। गूळ विरघळत आलाय, थोडेसे खडे आहेत बाकी अजून। गूळ आता पूर्णपणे विरघळलाय आणि हे गुळाचं पाणी पण उकळी आली आहे। हे मिक्स करून घेते। आता हे आपण गुळाचं पाणी त्याच्यामध्ये ओतूया। थोडं थंड झालंय जरासं, आता गुठळ्या मोडून घेते। आता आपण याच्यामध्ये काकडीचा किस मिक्स करून घेणार आहोत। आता हा काकडीचा किस मिक्स केल्यावर आपल्याला अंदाज येतो की याच्यामध्ये थोडंसं पाणी आपल्याला आता लागणार आहे। गरम पाणी घालायचंय आपल्याला, थोडं थोडं लागेल तसं घालायचं। काकडी जी मी घेतली होती ती अंदाजे अर्धा किलो होती, त्याचा किस 2 वाट्या झाला। मळताना एकदम काकडीचा मस्त वास येतोय। आपल्याला जास्त पाणी लागलं नाहीये, अर्धी वाटी पण लागलं नसेल। असं हे भाकरीच्या पिठासारखं मळून घ्यायचं, जास्त मळायला पण लागत नाही। काकडीचं पाणी सीझन प्रमाणे कधी जास्त येते तर कधी कमी येते। काकडीचं पाणी जास्त मिळालं तर पीठ त्याच्यातच भिजलं जाते, एक्स्ट्रा पाणी घालावं लागत नाही। तर आपण याला जरा तेलाचा हात लावून घेऊया। आता आपलं हे पीठ मळून झालेलं आहे। आता आपण याचे लगेच वडे बनवायला घ्यायचे। आपल्याला हे मळून ठेवून वगैरे द्यायचं नाहीये। आपण वडे थापायला घेऊया। तेल गरम करायला ठेवलंय।
आपल्याला छोटे मोठे पाहिजे तेवढे करायचे. याआधी 2-4 गोळे करून घेते. हाताला पाणी लावायचं आणि तेल लावायचं. आता आपण वडा थापायला घेऊया. की पाण्याचा हात लावायचा, मग तेल लावायचं. जास्त जाड पण थापायचं नाही, जास्त पातळ पण नाही करायचं. असा आवाज कमी झाला की त्याला झाऱ्याने असं धक्का मारायचा, म्हणजे तो फुगतो. आणि गॅस स्लो टू मीडियम ठेवायचा, कारण वड्यामध्ये गुळ असल्यामुळे ते जळण्याची शक्यता असते. आता आपण परतूया. दुसरा वडा थापायला घेऊया. त्यासाठी आपण परत पाणी लावायचं पेपराला, थोडं तेल लावायचं. काकडीचे गोड आणि खुसखुशीत वडे तयार आहेत. तुम्ही पण माझ्या पद्धतीने बनवून बघा आणि कसे झाले ते कमेंट्स मध्ये सांगा. माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.